श्रीराम समर्थ. भक्त महाराज, आज जगात एवढी आकर्षणं आहेत, तर आपण कुठे चुकणार तर नाही ना? चुकणार नाही याची खात्री आहे. पण श्री महाराज, खरं आहे तुझं म्हणणं बाळ. या दृष्टीने पैसा अति घातक आहे. तारुण्य, रूप, पैका आणि बायका अति घातक आहे. अतिशय सावधानता राखावी बाळ. परमात्मा राम जेव्हा गादीवर बसले आणि सर्व वैभव, बायको, मुलं, दास दासी पाहिल्या, तेव्हा राम वसिष्ठांना म्हणाले की या वैभवामुळे त्या परमात्म्याचे स्मरण मी विसरेन की काय, अशी भीती वाटते. वसिष्ठांनी त्यांना जो उपदेश केला तो योग वसिष्ठ झाले. पण देवांना सुद्धा देह धारण केल्यानंतर ही शंका आली तर आपल्याला वाटेलच. यासाठी सावधानता आणि अनुसंधानाची जरुरी आहे. परमार्थ म्हणजे वृत्ती सुधारण्याचं शास्त्र आहे, नुसतं कृतीचं शास्त्र नाही. पुष्कळ लोक म्हणतात, आम्ही खूप नाम घेतो पण काही उपयोग होत नाही. आपण आपली वृत्ती जर तिकडे लावली नाही तर त्या नामाचा काय उपयोग आहे, मला सांगा. घड्याळात किल्ली असते आणि तास काटा, मिनिट काटा याची चक्र असतात. त्या चक्रांचा जर आतमध्ये एकमेकांशी संबंध नसेल तर कितीही किल्ली दिली तर घड्याळ चालेल का? आपण वृत्तीने परमार्थ केला पाहिजे. बाहेरून नेहमीसारखं असावं, जग राहतं तसं आपण राहावं. पैका पुष्कळ आहे म्हणून उगीच श्रीमंतासारखं वागायचं हे नाही खरं. जरुरी पुरता आपल्याला लागेल तो पैसा आपला म्हणावा, बाकीचा आपला आहे असे म्हणू नये. दैन्यवाने कधी राहू नये, पण जरुरीपेक्षा जास्त राहणं हेही खरं नाही. आपण आसक्तीच्या पाठीमागे फार द्यायचं नाही असं ठरवलं ना की त्या आसक्तीचा जोर कमी होतो. आपल्या आनंदाच्या आड काही येता कामा नये. आपलं मन एकट्या जगाकडेच धावतं का? आपली घरात किती आसक्ती असते. आपल्याला बायको चांगली मिळाली, मुलं आहेत, तिकडे मन धावतं. घरातलं जाऊ द्या, आपल्या स्वतःकडे किती धावतं. लोभ आहे, हवं नको आहे. सगळं किती चांगलं असलं तरी त्यामुळे मी सुखी आहे असं वाटता कामा नये. श्री महाराजांच्या या वचनावर आपलं काय चिंतन झालं, आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. जय जय रघुवीर समर्थ.